आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण ह्या आपल्या व्हिडिओमध्ये आपली स्वतःची जन्मपत्रिका कशी बघावी याचा डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत। आणि हा जो स्टडी तुमच्यासाठी असेल, हा तुम्ही कुठेतरी स्वतःला तुम्हाला जन्मपत्रिकेमध्ये स्वतःला बघायचं आहे आणि आपल्या स्वतःमध्ये कोणत्या गोष्टीची कमी आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याकडे आहे त्या आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये समजणार आहे। आपल्या 12 घरांचा जो आराखडा आहे आपल्या जन्मपत्रिकेचा, तो आराखडा आपल्याला बरंच काही सांगतो। कोणत्या गोष्टी कराव्या जीवनामध्ये, कोणत्या गोष्टी करू नये, या सर्व गोष्टींची, कोणत्या गोष्टीची कुठे आपल्याला खबरदारी घ्यायची असेल, सर्व गोष्टींची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला जन्मकुंडलीमधून कळत असते। आणि स्वतःच्या जन्मकुंडलीबद्दल बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं। बरेच जण मग कुठेतरी गुरुजींकडे जातात, कोणाकडे तरी पत्रिका दाखवतात आणि काहीतरी ऐकून येतात आणि त्यानुसार कुठेतरी ते बघायला जातात। पण आपल्या जन्मपत्रिकेला आपण एखाद्या उद्देशाने जेव्हा कोणाकडे घेऊन जात असतो तेव्हा त्या उद्देशापुरताच आपल्याला आन्सर मिळत असतं। पण जन्मकुंडलीमध्ये आपल्या जीवनाबद्दलची सर्व माहिती ही कुठेतरी तुम्हाला माहीत असते आणि आपल्याकडे कोणत्या गोष्टी या आपल्यामध्ये आहे स्वतःमध्ये आणि कुठे आपण स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन हे आपल्याला आपली जन्मकुंडली, जन्मपत्रिका देत असते। फक्त ते समजून घेता आलं पाहिजे, ती डिकोड करायची आपल्याला इन्फॉर्मेशन, आणि ती इन्फॉर्मेशन कुठेतरी आपल्याला डिकोड करता यावी यासाठीच हा एक बेसिक व्हिडिओ मी बनवतोय। हा व्हिडिओ 30 मिनिटाचा होऊ शकतो, पण या व्हिडिओमधून तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी लक्षात येतील की आपली जन्मपत्रिका बघितल्यावरती कोणाला कसं बघायचं, म्हणजे कोणत्या उद्देशाने आपण आपली पत्रिका बघायची आहे, तो उद्देश तुम्हालाच माहिती। पण जन्मकुंडली बघितल्यावरती कुठेतरी तुम्हाला आनंद वाटेल। स्वतःची जन्मकुंडली स्वतः बघता येणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होऊन जाते। आणि पुढे नवीन नवीन मी व्हिडिओज बनवत राहील, त्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी या पहिल्या व्हिडिओचा कायम तुम्हाला पहिले रेफरन्स देईल आणि हा पहिला व्हिडिओ जेव्हा क्लिअर झालेला असेल तुमचा, तेव्हाच तुम्ही त्या दुसऱ्या पुढच्या व्हिडिओजकडे मूव्ह करू शकतात आणि त्या व्हिडिओज तुम्हाला समजू शकतात। या व्हिडिओ घेण्याच्या मागे उद्देश असा आहे, ही व्हिडिओ घेण्याच्या मागे, की आपल्याबद्दलचं सर्व ज्ञान हे आपल्याला कुठेतरी माहीत पाहिजे आणि कोणत्या गोष्टींमध्ये मला इम्प्रूव्ह करायचं आहे, कोणत्या गोष्टी मला देवाने दिलेल्या आहेत आणि कोणत्या गोष्टीमध्ये मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे, कोणत्या गोष्टीमध्ये मला लकची चांगली साथ आहे आणि कोणत्या गोष्टींमध्ये मला अधिक मेहनत घ्यायची आहे, याची सर्व डिटेल माहिती आपल्याला जन्मपत्रिकेमध्ये मिळत असते। मग आता ही जन्मपत्रिका बघावी तरी कशी, तर याबद्दल एक छोटंसं लेक्चर मी इथे अपलोड करतो। त्याच्यात तुम्हाला हे समजून जाईल की लग्न रास कशी बघावी, चंद्र रास कशी बघावी, आपली रास कोणती असते, आपली मेन रास कोणती असते, कोणत्या पद्धतीने आपण आपलं भविष्य बघत असतो आणि त्या भविष्याप्रमाणेच आपल्यासोबत गोष्टी घडतात। बऱ्याच लोकांचं मिसकन्सेप्शन असतं, पेपरला रास येते आणि आपण कुठेतरी सूर्य राशीप्रमाणे बघायला जातो। तर प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे की कोणतंही भविष्य आपण जेव्हा बघतो आहे ते आपल्याला चंद्र राशीप्रमाणेच बघायचं आहे। मग आता पत्रिकेमधली चंद्र रास कशी ओळखायची, या सगळ्या गोष्टींची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळणार आहे। मग आता जन्मपत्रिका म्हणजे काय हो, तर जन्मपत्रिका म्हणजे 12 तुमचे जे घरं आहेत, ते 12 ग्रहांचं सुद्धा लेक्चर आता इथे होईल आपलं। तर 12 हे तुमचे जे घरं आहे, त्या घरांमध्ये 9 ग्रह आहेत, बरोबर, आणि 12 ग्रहांमध्ये 12 राशी आहेत। पण तुमची रास एकच आहे, पण 12 घरांमध्ये वेगवेगळ्या राशी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आणि ब्रह्मांडामध्ये 9 ग्रहांचं मुवमेंट होत आहे। त्याच्यामध्ये सूर्य असेल, चंद्र असेल, राहू असेल, केतू असेल, मंगळ असेल, गुरु असेल, शुक्र असेल, शनी असेल, असे 9 ग्रहांचं मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळेल। मग आता हे जे 9 ग्रह आहे ते एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जात असतात आणि त्यांचं जे राशी परिवर्तन होत असतं। तर आता ब्रह्मांडामध्ये ग्रह स्थिर आहे का नाही, प्रत्येक ग्रह हे फिरतात। आपल्याला ही गोष्ट तर माहिती आहे, भूगोल आपण शिकलेलो आहे की पृथ्वी आपली सूर्याभोवती फिरते आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, एवढं आपल्याला माहिती आहे। मग याच पद्धतीने सगळ्या ग्रहांचं मुवमेंट हे ब्रह्मांडामध्ये होत असतं आणि ब्रह्मांडामध्ये 360 डिग्रीचा वर्तुळाकार अशी ही प्रतिमा असते। त्या 360 डिग्रीला आपण 30-30 डिग्रीच्या एक पार्टमध्ये विभाजन करतो त्याचं, आणि तसे आपले 12 घरं तयार होतात। मग आता हे जे 12 घरं असतात, या 12 घरांमध्ये आपल्याला कुठेतरी एक रास पाहायला मिळते आणि त्या राशींमध्ये एक ग्रहाचं राशी परिवर्तन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या राशी परिवर्तनाचा माणसाच्या जीवनावर काय परिणाम होतो ही आपली जन्मपत्रिका सांगते। मग त्याच्यावरून आपलं लग्न असेल, त्याच्यावरून आपलं एज्युकेशन असेल, त्याच्यावरून आपलं भाग्य किती आपल्याला साथ देणार आहे, आपल्याला लाभाची किती साथ मिळणार आहे, या सर्व गोष्टींचं नॉलेज कुठेतरी मिळत असतं। माझा वैवाहिक जोडीदार कसा असेल, त्यानंतर एखादा माणूस लव्ह रिलेशनमध्ये असेल तर त्याचं लव्ह रिलेशन किती टिकणार, बरोबर, त्यानंतर एखाद्या माणसाकडे पैसा
किती येणार, या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन या जन्मपत्रिकेत असते. कारण तो ग्रहांचा कुठेतरी पडलेला प्रभाव असतो आणि त्या प्रभावाखाली आपल्याला कुठे ना कुठे काही गोष्टींची देणगी देत असतो प्रत्येक जन्मामध्ये आणि काही गोष्टींमध्ये आपल्याला अधिक परिश्रम करायला लावतो. अशा पद्धतीने ग्रहांचा सुद्धा स्वभाव असतो. तर प्रत्येक गोष्टींना आपल्याला डिटेलमध्ये इथे शिकून घ्यायचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ मी इथे बनवत आहे. तर हा व्हिडिओ अवश्य बघा. थोडा मोठा झाला तरी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला भरपूर नॉलेज या व्हिडिओमधून मिळेल याची मी खात्री देतो. आता जन्म तुमचा जेव्हा होतो तर जन्म झाल्यावरती तुम्हाला जन्म वेळ माहीत असते, बरोबर. तर त्या जन्म वेळेला आणि त्या जन्म तारखेला ग्रहांचा काय नक्षा होता, म्हणजे सपोज 12 ग्रह आहे तर त्या 12 ग्रहांमध्ये गुरु कुठे होता, शुक्र कुठे होता, चंद्र कुठे होता, सूर्य कुठे होता, तर ते जिथे होते त्या हिशोबाने तो प्रभाव आपल्यावरती कुठेतरी पडणार आहे. पण आज ते ग्रह तिथे आहे का? जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा त्या ग्रहांचा फोटो आपण समजा तिथे फोटो काढला आणि तो फोटो आपल्याला कुंडलीमध्ये दिसतो, पण तो स्वभाव त्या ग्रहांनुसार आपल्यामध्ये येत असतो. पण त्या ग्रहांचं राशी परिवर्तन हे कायम होत असतं. हे जे ग्रह आहे 9 ग्रह हे कायम भ्रमंती करत असतात. तर या भ्रमंतीमुळे प्रत्येक राशीमध्ये प्रत्येक ग्रह वेगवेगळे रिझल्ट देतो. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यावरती वेगवेगळे रिझल्ट त्या ग्रहांचे आपल्या ग्रहाचा जो नक्षा काढलेला आहे, म्हणजे आपल्या 12 ग्रहांचा जो नक्षा आहे आपल्या जन्मवेळेनुसार काढलेला, त्या नक्षानुसार आणि आता कोणत्या राशीत तो ग्रह आहे त्याच्यामुळे आपल्याला मिळणारे परिणाम, जिथे आपला स्वभाव आपल्याला कळतो आपल्या कुंडलीनुसार आणि ग्रहांचा काय परिणाम होतोय आता त्या घरांवर कुठेतरी. कारण आपला जन्म जिथून होतो तिथून आपली सगळी सुरुवात सुरू होते आणि तिथूनच आपल्या सगळ्या दशा गोचर जे आपण म्हणतो ते सुद्धा तिथूनच चालू होतं. तर त्या हिशोबाने आपली जन्मपत्रिका बनत असते. तर डिटेल तुम्ही व्हिडिओ बघा. मी तुम्हाला आता व्हिडिओ प्रोव्हाइड करतो इथे, तो व्हिडिओ डिटेल बघा, मग आपण परत डिस्कशन करू. बघा, आता कुंडलीतल्या 12 घरांचा आपण विचार करतो. तर 12 घरांचा विचार करत असताना प्रत्येक घर जे असतं ते जिथे असतं ना प्रत्येकाचं तिथेच असतं. मला सांगायचा अर्थ असा की फॉर एक्झाम्पल जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये हे पहिलं घर असेल तर दुसऱ्याच्या कुंडलीमध्ये पहिलं घर बदलेल असं होणार नाही. पहिलं घर हेच राहील, दुसऱ्याच्या कुंडलीमध्ये हेच राहील. तिथे भलेही नंबर वेगळा लिहिलेला असेल, तो नंबर ही राशी दाखवते, त्याच्या याच्यामध्ये कोणती रास येते आहे त्या घरामध्ये ती रास ते दाखवत असतं. पण हे जे घर असतं हे पहिलं हे कायम पहिलंच असणार आहे. त्याच्यामुळे पत्रिकेमध्ये तुम्हाला वेगवेगळे आकडे दिसतात की बघा इथे 9 दिसतं, इथे 10 समजा, इथे 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे आकडे तुम्हाला दिसत असतील, बरोबर. तर ते आकडे जे असतात ना ते घरं नसतात. तर जे आकडे तुम्हाला दिसतात त्या पत्रिकांमधले जे नंबर्स दिसत आहेत ते नंबर्स म्हणजे घरं नाही आहेत, ते राशी आहे की त्या घरामध्ये कोणती रास बसलेली आहे, म्हणजे ती रास त्या घराला अलाईन होते, एवढं फक्त ते सांगताय. मग घरं कोणते, तर 12 घरं हे फिक्स असतात प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये. जर मी म्हटलं एखाद्याच्या कुंडलीत 4थं घर हे आहे तर दुसऱ्याच्या कुंडलीत पण 4थं घर तेच असणार आहे, ते कधीच चेंज होणार नाही. एखाद्याच्या कुंडलीत जर एखादं ए नावाच्या व्यक्ती आहे आणि ए नावाच्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये 5वं घर समजा असेल तर बी नावाच्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सुद्धा तेच 5वं घर असेल, ते चेंज होणार नाही. मग आता सांगायचा अर्थ असा की पहिलं घर तुमचं हे असतं, त्याच्यानंतर हे तुमचं दुसरं घर असतं, हे तुमचं तिसरं घर असतं, त्याच्यानंतर हे तुमचं 4थं घर असतं. तुम्हाला डायरेक्शन अशीच फॉलो करत यायची आहे, एक एक घर तुम्हाला असं फॉलो करत 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 इथे संपायचं आहे. मग हे तुमचं पहिलं झालं, दुसरं, तिसरं, 4थं, हे तुमचं 5वं घर, हे तुमचं 6वं घर, हे तुमचं 7वं घर, त्याच्यानंतर 8वं कोणतं येईल, मग हे खालचं, हे तुमचं 8वं घर येईल, त्याच्यानंतर हे तुमचं 9वं घर येईल, हे तुमचं 10वं घर येईल, त्याच्यानंतर हे तुमचं 11वं घर येईल आणि हे तुमचं 12वं घर येईल. असे 12 घरं आपण इथे डिनोट केलेले. मग तुमच्या लक्षात आलं असेल आता 12 घरं कुठे काय कसे येतं. आता हे तुम्हाला हळूहळू जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं लक्षात होऊन जाईल की कुंडलीमधलं कोणतं ग्रह कोणतं जे घर आहे ते कोणतं असतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं कुंडलीतलं 9वं घर कुठे, तर तुम्ही लगेच सांगाल काही दिवसाने की हे तुमच्या कुंडलीमधलं 9वं घर आहे. ठीक आहे, हे तुमच्या कुंडलीतलं 9वं घर आहे, हे 10वं घर आहे. मग प्रत्येकाच्या कुंडलीत हे घरं जे ना ते कन्फर्म असतात. आता या घरांमध्ये येणारे जे नंबर्स आहेत त्या तुमच्या राशी असतात आणि त्या राशी कोणाच्याच कन्फर्म नसतात. प्रत्येकाच्या राशी प्रत्येक घरामध्ये कधीही बदलू शकतात, त्या व्हेरिएबल असतात, त्या कन्फर्म नसतात. मग कोणाच्या कुंडलीमध्ये जर मी राशींची गोष्ट केली तर कोणाच्या कुंडलीमध्ये राशी इथे 9 नंबरची रास येऊ शकते, इथे 10ची येईल. जर 9 पासून सुरुवात झालं ना तर असंच मुवमेंट होत राहील, म्हणजे इथे 10 येईल, मग इथे 11 येईल, 12 येईल, 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, इथे 5, 6, 7, 8 अशा पद्धतीनेच ते येणार आहे. ओके,
सपोज एखाद्याच्या कुंडलीमध्ये मी म्हटलं की 5 नंबर इथे येतो, तर 5 पासून सुरू झाला ना, मग 5 6 7 8 9 10, तर शेवटी इथे 4 येईल त्यांचा, बरोबर. इथे 3 2 1, इथे 10, अशा पद्धतीने ती कुंडली बनेल. मग आता ही जी कुंडली बनते, मग हे कोण ठरवतं आहे की प्रत्येकाला जे नंबर मिळत आहेत ते युनिक नंबर्स मिळत आहेत प्रत्येकाला? तर असं का होतं आहे? कारण ग्रहांचं जे गोचर होतं आहे प्रत्येक आपल्या ब्रह्मांडामध्ये, तर ब्रह्मांड तुमचं 360 डिग्रीला अलाईन करतो आपण. म्हणजे 360 डिग्रीचं पूर्ण तुमचं वर्तुळाकार असं ब्रह्मांड आहे, आणि त्या 360 डिग्रीला आपल्याला कुंडलीमध्ये दाखवायचं आहे. तर तुम्ही असं गोलाकार याच्यामध्ये दाखवू नाही शकत, त्याच्यात तुम्हाला स्पेसिफिक दाखवायचं आहे. तर 12 तुम्ही त्याचे पार्ट्स पाडले, त्या ब्रह्मांडाचे 12 पार्ट्स आपण पाडले, आणि प्रत्येक पार्ट हा आपण 30 डिग्रीचा घेतला, कारण 360 डिग्री आहे. जर 12 पार्ट्स आपण पाडले तर प्रत्येकाला किती डिग्री मिळतील? 30 डिग्री. तर प्रत्येक घर तुमचं 30 डिग्रीचं असतं. 30-30 डिग्रीचे समान भाग आपण केले. मग आता प्रत्येकाचा जन्म जेव्हा होतो, तर जन्म झाल्यावर सूर्य त्यांचा पूर्व दिशेला असतो. प्रत्येकाचा सूर्य आपला पूर्वेला उगवतो, पृथ्वीच्या बाजूने आपण बघितलं तर आपण पृथ्वीवर राहतो, आणि आपल्याला सूर्य जिथून उगवताना दिसतो, सूर्योदय ज्या दिशेने होणार ती आपली पूर्व दिशा असते. तर पूर्व दिशेला जेव्हा तुमचा जन्म होतो, तेव्हा कोणती रास त्या ब्रह्मांडामध्ये होती, ती रास तुमचं पहिलं घर बनते. तर पहिलं घर तुम्हाला माहितीच आहे, तुमचं हे वालं पहिलं घर आहे. मग आता इथे जर 5 नंबर आला, तर तुम्ही लक्षात ठेवा की इथे सिंह रास येते. तर तुमच्या जन्माच्या वेळी पूर्वेला तुम्हाला ही रास मिळाली 5 नंबरची. मग तुमचं पहिलं घर जे आहे ते 5 नंबरची रास बनेल. मग 6 7 असंच कंटिन्यू होत होत तुमचं कुंडली बनेल, बाकी जी बनते ती, जी आपली बनत असते, बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये आपण जर बघायचं झालं तर कसं बघाल? तर याच्यात तुम्ही बघायचं झालं तर तुम्हाला 5 नंबर मिळाला आहे स्टार्टिंगला. तर 5 नंबर मिळाला म्हणजे तुमची 5 नंबरची रास आहे असं होतं का? नाही, ते तुमची लग्न रास आहे. म्हणजे पहिलं जे घर आहे हे तुमचं लग्न राशीला इंडिकेट करतं. पण आपलं जे भविष्य आपण बघतो ते चंद्र राशीप्रमाणे बघतो. बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की आमचं भविष्य चंद्र राशीप्रमाणे आम्ही बघायचं की सूर्य राशीप्रमाणे बघायचं. परत तुम्ही जे भविष्य यूट्यूबवर सांगतात ते कोणत्या राशीप्रमाणे मग तुम्ही सांगतात? तर बघा, प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका की तुमची जी लग्न रास असते ना, ही तुमची पहिल्या घरामध्ये असते. पहिलं घर म्हणजे हे तुमचं लग्न घर आहे. लग्न घर म्हणजे लग्न नव्हे, लग्न म्हणजे तुमचा स्वभाव. नाहीतर तुम्ही विवाहावर जाल लगेच. तर विवाहाचं घर वेगळं आहे तुमचं, पण लग्न म्हणजे तुमचा स्वभाव. तर तुमचा स्वभाव, पूर्वेला जी रास तुमची होती, तुम्ही जन्मल्यावर पूर्वेला तुम्हाला जी रास मिळाली, त्या राशीचा स्वभाव तुमच्यामध्ये येणं हे स्वाभाविक आहे. पण तुमची रास सिंह झाली का? नाही, तुमची लग्न रास ती सिंह आहे. पण आपलं भविष्य आपण चंद्र राशीप्रमाणे बघतो, म्हणून तुमची जी रास असते, राशी, ती तुमची चंद्र राशी असते. तर चंद्र राशी मग तुम्ही कसं सांगाल की माझी रास कुठे याच्यात? तर बघा, आता याच्यामध्ये तुमचे प्लॅनेट्ससुद्धा असतात. घरं तुम्हाला लक्षात आले की 1 ते 12 तुमचे जे घरं आहे ते तुमच्या लक्षात आले. आता प्लॅनेट्ससुद्धा असतात. तर प्लॅनेट्स तुमचे कोणकोणत्या ठिकाणी बसतील यावर तुमचं डिपेंड करतं की तुमची रास काय येणार आहे. चंद्र ज्या राशीमध्ये बसेल ती तुमची चंद्र रास असणार आहे, आणि तीच तुमची रास आहे, ॲक्च्युअल रास. कारण आपण भविष्य चंद्र राशीप्रमाणे बघतो, सूर्य राशीप्रमाणे नाही. मग आता बघा, आपले प्लॅनेट समजा इथे तुमचा सूर्य इथे बसलेला आहे, चंद्र तुमचा इथे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बुध तुमचा इथे आहे, शुक्र इथे बसलेला आहे, शनी इथे आहे, ठीक आहे, राहू इथे आहे सपोज, आणि तुमचा केतू इथे आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. आता कोणता ग्रह राहिला का? टोटल आपले 9 ग्रह असतात. सूर्य, चंद्र, मंगळ राहिला. मंगळ सपोज तुमचा इथे आहे, ठीक आहे. अजून एक ग्रह राहिला, कोणता आहे? गुरु राहिला. गुरु सपोज इथे. आता हे तुमचे 9 ग्रह आहे. या नवग्रहांच्या हिशोबाने, नवग्रहांची जी पोझिशन आहे ब्रह्मांडामध्ये, की ती कोणत्या पार्टमध्ये तुमचा तो प्लॅनेट ट्रॅव्हल करतोय, त्यानुसार आपलं भविष्य ठरतं. तुम्ही जन्मल्या तुम्हाला सपोज ही कुंडली मिळाली. आता मी जी इथे काढलेली ही कुंडली, तुम्ही जन्मल्याची तुमची डेट होती, तुमचा टाईम माझ्याकडे होता, आणि सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यावर तुम्हाला ही कुंडली इथे हजर झाली. तर याचा अर्थ काय होईल की तुमची लग्न रास ही सिंह आहे, कारण पहिल्या घरामध्ये इथे तुम्हाला 5चा आकडा दिसतोय, म्हणजे सिंह रास ही तुमची लग्न रास आहे. मग आता लग्न रास तर आपली कन्फर्म झाली, पण चंद्र रास कोणती येईल तुमची? तर चंद्र ज्या राशीत बसतोय, आता इथे कोणत्या राशीत तुम्हाला चंद्र दिसतोय? 2 नंबरच्या, आणि 2 नंबरची रास असते वृषभ रास, म्हणून तुमची वृषभ रास इथे असणार आहे. म्हणजे ही कुंडली ज्या व्यक्तीची असेल त्याची रास कोणती असेल? वृषभ रास असेल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपली पत्रिका आपण सॉफ्टवेअरमध्ये, आजकाल आपल्या प्लेस्टोरवर भरपूर सॉफ्टवेअर्स आहे ॲस्ट्रोलॉजीचे, तर त्याच्यामध्ये तुम्ही उघडा आणि आपली डेट, टाईम आणि आपलं जन्मस्थळ प्रॉपर टाका. त्या जन्मस्थळाच्या हिशोबाने पूर्वेला जी दिशा, म्हणजे पूर्वेला जिथे तुमचं रास चालू होती, तेव्हा पूर्वेला जी रास आली तर ती तुमची लग्न रास होती.
तर त्याच्यापासून तुमची कुंडली तुम्हाला चालू झालेली दिसेल आणि तुमचा चंद्र ज्या राशीत आहे ती तुमची रास असेल. तर अशा पद्धतीने तुमची रास ओळखा आणि त्या हिशोबानेच आपलं भविष्य बघत राहा, कारण आपलं चंद्र राशीनुसार आपण भविष्य देत असतो. मग आता काही लोक लग्न राशीनुसार देतात, काही चंद्र राशीनुसार देतात. तर ही काय भानगड आहे? तर चंद्र राशीनुसार जे आपण भविष्य देतो त्याचा अर्थ असा असतो की एखादी गोष्ट तुमच्यासोबत घडणार असेल तर ती कधी घडणार आहे हे आपण चंद्र राशीनुसार सांगतो. आणि लग्न राशीनुसार जर भविष्य वर्तवायचं झालं तर ते असं वर्तवलं जातं की तुमच्यासोबत काय घडणार आहे हे लग्न रास सांगते, पण ते केव्हा घडणार आहे हे चंद्र रास सांगते. मग आता माणसाचा स्वभाव हा कोणत्या राशीप्रमाणे असतो? तर माणसाचा स्वभाव हा दोघी राशींचं कॉम्बिनेशन असतं, लग्न राससुद्धा आणि चंद्र राससुद्धा. म्हणजे आता इथे या केसमध्ये लग्न रास कोणती आहे? सिंह आहे तुमची, बरोबर. मग आता सिंह रास जर तुमची आहे आणि तुमची मेन रास कोणती आहे? चंद्र रास. ही तुमची वृषभ रास आहे, जी तुमची ही तुमची मेन रास आहे ज्याच्यानुसार तुम्ही भविष्य बघणार आहात. तर वृषभ रास आणि सिंह रास या दोघांचे स्वभाव तुमच्यामध्ये येतील कुठेतरी. वृषभ राशीचा पण स्वभाव तुमच्यामध्ये जाणवेल आणि सिंह राशीचा पण जाणवेल. वृषभ राशीचे लोक दिसायला अट्रॅक्टिव्ह असतात, सुंदर असतात. सिंह राशीचे लोक हे राजासारखं जीवन जगतात. तर या दोघांचा स्वभावाचं कुठेतरी कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये पाहायला दिसेल. म्हणजे अतिशय सुंदर हा माणूस असेल ज्याची कुंडली आपण बघतोय आणि सिंह रास असल्यामुळे राजासारखं जीवन त्याला जगायला आवडेल, एकदम रॉयल जीवन त्याला जगायला आवडेल. तर अशा पद्धतीने कोणती रास येते त्यानुसार तुम्ही चेक करू शकता, तुमच्या लक्षात आलं असेल. मग आता या राशींचा सिक्वेन्स तुम्हाला माहीत पाहिजे, कारण 5 नंबर आपण इथे बघितला तर लग्न रास इथे सिंह आली, पण सिंह हा 5 नंबरला येतो हे तुम्हाला कुठे माहिती आहे? म्हणजे कोणती रास कोणत्या नंबरला येते हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यामुळे तुम्ही आता नोटपॅडवरती लिहून घ्या की 12 राशी मी तुम्हाला ज्या लिहून देतो त्या नंबरप्रमाणे लक्षात पाहिजे. ते जर लक्षात असेल तर ह्याच्या पुढे मी ज्या पण व्हिडिओज तुमच्यासाठी बनवेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला इझी जाईल की आपली रास ही आहे तर आपण या राशीप्रमाणे बघतोय. पण सोबतच नुसतं आपल्या राशीचा नंबर लक्षात ठेवून चालणार नाही, कारण पूर्ण आराखडा जो बनला आहे हा 12 राशी तुमच्या कुंडलीमध्ये दिसत आहेत तुम्हाला. तुमची रास तुम्ही एका घरात शोधली जिथे तुमचा चंद्र होता, किंवा लग्न रास शोधली पहिल्या घरामध्ये जिथे तुमचा 5चा आकडा आला. पण बाकीचे आकडे ते पण आपल्या महत्त्वाचे, कारण 12 घरांचं वेगवेगळं सिग्निफिकन्स आहे. प्रत्येक घरानुसार आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो. पहिलं घर काय सांगतं, दुसरं घर काय सांगतं, तिसरं काय सांगतं, याच्यानुसार आपण बघत असतो. मग आता आपण जर ह्याच्यानुसार सगळं ट्राय करत असतो तर आपल्याला प्रत्येक राशीचे आकडे माहीत पाहिजे. तर आकडे मी तुम्हाला आता लिहून देतो. आता बघा 12 राशी मला तुम्हाला लिहून द्यायच्या आहे नंबरप्रमाणे. तर कसं येईल? पहिली जी रास असते ती मेष रास असते, ठीक आहे. दुसरी रास असते ती वृषभ असते, 2 नंबरची रास. तिसरी जी रास आहे ती मिथुन असते, ठीक आहे. त्यानंतर 4 नंबरची रास कर्क असते. बऱ्याच लोकांना माहीत असेल, ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहून घ्या. 5 नंबर सिंह असते. 6 नंबर कन्या रास असते. 7 नंबर तूळ रास असते. 8 नंबरची रास वृश्चिक रास असते. 9 नंबरची जी रास असते ती धनु रास असते. 10 नंबरची रास ही मकर रास असते. 11 नंबरची रास ही कुंभ रास असते आणि 12 नंबरची रास ही मीन रास असते. अशा 12 राशी आणि त्या 12 राशींचा एक एक लीडर असतो. म्हणजे प्रत्येक ग्रह जो असतो ना, प्रत्येक ग्रहाला 2 राशी मिळालेल्या आहे. म्हणजे मंगळ ग्रह 2 राशी बघतो, 2 राशींचा तो राजा आहे मंगळ. बुध पण 2 राशींचा राजा आहे, गुरु पण 2 राशींचा राजा आहे. फक्त सूर्य आणि चंद्र हे 2 असे ग्रह आहे की ते एकच रास बघतात. मग प्रत्येक जण प्रत्येक राशीचा लीडर सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, ते पण तुम्ही नोटपॅडवरती लिहून घ्या. तर मेष राशीचा जो स्वामी असतो तो मंगळ असतो, ठीक आहे. वृषभ राशीचा लीडर कोण असतो? शुक्र असतो. मिथुन राशीचा जो लीडर असतो तो बुध असतो. कर्क राशीचा लीडर हा चंद्र असतो. सिंह राशीचा लीडर हा सूर्य असतो. कन्या राशीचा जो लीडर आहे तो बुध असतो. तूळ राशीचा लीडर हा शुक्र असतो. वृश्चिक राशीचा लीडर हा मंगळ असतो, ठीक आहे. धनु राशीचा लीडर गुरु असतो. मकर राशीचा लीडर शनी असतो. कुंभ राशीचा लीडर पण शनीच असतो आणि मीन राशीचा लीडर हा गुरु असतो. मग आता प्रत्येकाचे लीडर तुम्हाला लक्षात आले. आता मंगळ ग्रह कोणत्या राशी बघतो तुम्हाला विचारलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 1 नंबरची रास ही मेष आणि 8 नंबरची रास वृश्चिक हे मंगळ बघतात. गुरुदेव कोणती रास बघतात? 9 नंबरची रास आणि 12 नंबरची रास हे गुरुदेव बघतात, ठीक आहे. म्हणजे धनु रास आणि मीन रास बघतात. म्हणजे राशींचे नंबर, त्यानंतर राशींचे लीडर हे तुम्हाला माहीत पाहिजे, कोणत्या नंबरला कोणती रास येते. बस एवढं जर लक्षात ठेवलं ना तर भविष्य जे सिंपल मी तुम्हाला नवीन व्हिडिओजमध्ये शिकवणार आहे ते पाहायला एकदम इझी जाणार आहे, काहीही प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. मग आता मी एकदा परत चार्ट घेतो. आता तुम्हाला सांगितलं की मिथुन लग्नाची कुंडली काढा. तर मिथुन लग्नाची काढा म्हणजे 3 नंबर येईल स्टार्टिंगला. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11,
12 1 2 ही झाली मिथुन लग्नाची कुंडली. आता चंद्र माझा इथे बसलाय 12 नंबरला, तर रास कोणती झाली माझी, म्हणजे चंद्र रास कोणती झाली, मीन झाली. आणि लग्न कोणतं झालं, मिथुन लग्न, म्हणजे मिथुन राशीचा स्वभाव सुद्धा त्या व्यक्तीमध्ये येणार आणि त्याची रास कोणती असणार, मीन रास असणार. ठीक आहे, म्हणजे लग्न राशी झाली मिथुन आणि त्याची चंद्र राशी झाली मीन. आणि बाकीचे ग्रह जिथे असतील तिथे, सपोज इथे गुरु असेल, इथे शुक्र असेल, असे सगळे ग्रह आपल्याला वेगवेगळ्या लोकेशनला दिसणार. मग ह्या सिग्निफिकन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे, यासाठी हा मी बेसिक व्हिडिओ इथे बनवलेला आहे की 360 डिग्रीचं ब्रह्मांड आहे. प्रत्येक 30 डिग्रीमध्ये आपण त्याचं विभाजन केलेलं आहे आणि प्रत्येक घरं, आता याच्यामध्ये मला सांगा 10वं घर कोणतं आहे, 10वं घर तुमचं हे येणार की हे येणार, तर ॲक्च्युअल तुमचं 10वं घर हेच आहे. इथे जरी 12 नंबरचा आकडा आहे तरी ते 10वं घर आहे, मी तुम्हाला आधी शिकवलं बरोबर. तर 10वं घर हे 10वंच असणार आहे. तिथे 12चा आकडा येऊ द्या, 4चा येऊ द्या, 5चा येऊ द्या. तर घराचे नंबर लक्षात ठेवा आणि इथे जे नंबर दिसत आहेत पत्रिकेमध्ये ते राशींचे नंबर आहे, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. एवढं जरी तुम्हाला कळालं तरी खूप झालं. आणि आपले ग्रह किती असतात, 9 ग्रह असतात. कोणकोणते मग, सूर्य चंद्र, त्याच्यानंतर तुमचं सूर्यचंद्र झाल्यावरती मंगळ बुध शुक्र शनी, इथे 7 झाले बरोबर. गुरु झाला का, परत एकदा घेऊ आपण. ठीक आहे, काय सगळ्यात आधी सूर्य घेऊ आपण, सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी, 7 झाले. आणि 2 छायाग्रह असतात ज्यांना आपण राहू केतू म्हणतो, कारण राहू केतू हे छायाग्रह आहे, ते दिसत नाही आकाशात, पण त्यांचा इम्पॅक्ट हा मानवी जीवनावरती आढळतो. प्रत्येक ग्रहाचा इम्पॅक्ट हा मानवी जीवनावरती आढळतो. आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे, ब्रह्मांडामध्ये हे ग्रह बसतायत आणि त्या ग्रहांचा इम्पॅक्ट आपल्यावर कसा येतो, तर तुम्ही मला सांगा, चंद्र आहे सूर्य आहे, त्याच्यामुळे पृथ्वीवरती जे जीवन चालू आहे ते व्यवस्थित सुरू आहे. कारण टायमावरती आपला सूर्य उगवलाच पाहिजे, टायमावरती सूर्य मावळला पाहिजे, चंद्र आला पाहिजे रात्री, चंद्राची शीतल छाया आपल्याला मिळाली पाहिजे, सूर्याची गरमी मिळाली पाहिजे, नाहीतर माणूस जगणार नाही. वनस्पतींचं सुद्धा असंच आहे, झाडं जगतील का, झाडांना सुद्धा सूर्य चंद्र प्रत्येकाची शीतल छाया मिळाली पाहिजे, झाडांना सूर्यप्रकाशही मिळाला पाहिजे, तेव्हाच झाडं जगतील. म्हणजे माणसाच्या जीवनावरती ग्रहांचा किती महत्त्व आहे आणि ग्रहांचे किती परिणाम आहे हे तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देऊन मी सांगितलं. म्हणजे ब्रह्मांडातल्या सर्व ग्रहांचा मानवी जीवनावरती कुठे ना कुठे परिणाम होत असतो आणि तो परिणाम आपल्याला 12 घरांमध्ये आपण बघतो. आणि हे पूर्वीच्या काळापासून चालत आलेलं आहे. पूर्वी जेव्हा आपल्याकडे टेलिस्कोपसुद्धा नव्हता, तेव्हा सुद्धा ऋषीमुनींनी या गोष्टींचा शोध लावलेला आहे आणि वेदांमध्ये सुद्धा या गोष्टी आपल्याला तशाच्या तशा मिळतात आणि त्याचे सर्व रिझल्ट्स हे आतापर्यंतचे प्रत्येकावरती हे 100% ॲक्युरेट गॅरंटेड हे प्रेडिक्ट केले गेलेले आहेत आणि तसंच झालेलं आहे. त्याच्यामुळे ॲस्ट्रोलॉजी हे एक सायन्स आहे. हे शिकण्यासाठी ज्याचा इंटरेस्ट असेल ना त्याने हे खूप शिकावं आणि पुढे जावं, कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी पुरातन काळापासून आपली चालत आलेली आहे. एक सायन्स आहे हे ॲस्ट्रोलॉजिकल सायन्स. मग प्रत्येक ग्रह हे तुम्हाला मी आता सांगितलं, मंगळ ग्रह 2 राशी बघतोय, बुध 2 राशी बघतोय, गुरु 2 राशी बघतोय, शुक्र शनीसुद्धा 2 राशी बघतायत. ठीक आहे, फक्त चंद्र आणि सूर्य हे 2च असे ग्रह आहे जे एकच रास बघताय. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता 9 ग्रह कोणते हे लक्षात आलं, 12 राशी, त्यांचा सिक्वेन्स आणि त्यांचे लीडर हे तुमच्या लक्षात आले बरोबर. याच्यावरच सगळं डिपेंड असतं. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल व्हिडिओ बघितल्यावरती की जन्मपत्रिका आपली जी बनलेली असते ती ॲक्च्युअल आपली चंद्र रास कशी ओळखायची, लग्न रास कशी ओळखायची, त्याच्यानुसार आपले स्वभाव कसे ठरतात, तर ते आपण बघितलं. पत्रिका कशी बनते एक्झॅक्ट त्याचे बरेच कॅल्क्युलेशन्स असतात. पंचांगानुसार ती पत्रिका बनवावी लागते. तर पत्रिका आजकाल कोणीच बनवत नाही. पत्रिका बनवता तुम्हाला आली पाहिजे अशी पण अपेक्षा नाही, कारण आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये फक्त डेट आणि टाइम इन्सर्ट करायचं आहे आणि आपली जी प्लेस आहे जन्मस्थळ ते आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. आपल्याला लगेच तिथे आपली कुंडली मिळते, कारण प्रॉपर कॅल्क्युलेशन करून सॉफ्टवेअर आपल्याला ती कुंडली काढून देतं. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशनच्या पार्टमध्ये आपल्याला पडायची गरज नाहीच आहे. आपल्याला बेसिक गोष्टी फक्त लक्षात आल्या पाहिजे, हाच त्यामागचा उद्देश होता लेक्चरच्या मागे. आता याच्यामध्ये आपण काय बघितलं की सगळ्यात आधी आपण 12 घरं बघितले. त्या 12 घरांमध्ये 9 ग्रहांचं राशी परिवर्तन होत असतं. एक ठिकाणी एक राशीमध्ये आपला ग्रह जातो आणि त्यानुसार ते परिवर्तन होतं, हे आपण बघितलं. आता नुसत्या राशींमध्ये परिवर्तन होतं का मग, तर नाही. त्या राशींमध्ये आपले ग्रह फिरतायत, पण त्या राशींचे आणखी पार्ट आहे ब्रह्मांडामध्ये. कारण राशींना आपण नुसतं असं म्हणजे 360 डिग्रीला 30 डिग्रीमध्ये विभाजन केलं 12 भागांमध्ये, तर एवढ्यात संपलं का, नाही. त्याच्यामध्ये आपल्याला अजून
खाली खोलात शिरायचं असेल तर आपले 27 नक्षत्र असतात. म्हणजे 12 राशींमध्ये 27 नक्षत्र असतात. म्हणजे एका राशीला किती नक्षत्र मिळतील? 2.25 नक्षत्र मिळतात. आणि त्या 27 नक्षत्रांचे पण आणखी पाठ केले जातात. एका नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. असे 27 नक्षत्रांचे तुमचे 4 चरण प्रत्येक नक्षत्राचे धरले तर 108 हा आकडा येतो. कारण 27 × 4 किती येतील? 108. तर 108 हा आकडा येतो. म्हणून आपण 108 वेळा कोणत्याही गोष्टीचा जप करत असतो. तुम्हाला कोणताही मंत्र दिला, ओम नमः शिवाय दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय दिला, 108 वेळा तुम्ही जप करतात. एक माळ आपली 108 वेळा आपण ओढतो. का? कारण 108 म्हणजे आपण पूर्ण ब्रह्मांड फिरतो. कुठेतरी आपल्याला आध्यात्मिक व्हायसाठी 108 वेळा आपण जो जप करतो त्याच्यात आपण पूर्ण ब्रह्मांड फिरत असतो. अशा पद्धतीचा त्याचा उद्देश असतो त्या जपामागचा. तेव्हा मनोभावे आपण 108 वेळा जप कोणताही विचार न करता फक्त तिकडे कॉन्सन्ट्रेट करून जर केलं तर पूर्ण ब्रह्मांड तुम्ही कुठेतरी फिरत असतात. हा त्यामागचा उद्देश असतो. तर बघा, पूर्ण म्हणजे ब्रह्मांड हे तुमचं 12 घरं, त्यानंतर 12 राशी, 27 नक्षत्र, प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण म्हणजे टोटल 108 चरण असा पूर्ण विभाजन केले गेलेलं आहे. आणि त्या विभाजनानुसार प्रत्येकाच्या कुंडल्या या वेगवेगळ्या बनतात आणि प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात आणि प्रत्येकावरती त्याचे इम्पॅक्ट हे कुठेतरी वेगवेगळे पडतात. मग ते माणसाच्या मागच्या जन्मानुसार असेल किंवा आता त्याला जो नक्षा मिळालेला आहे त्यानुसार असेल. मागच्या जन्मानुसार सुद्धा ते रिझल्ट येतात. त्यामुळे माणसाच्या दशा सुद्धा तशाच बनतात. की एखादा माणूस समजा ऑक्टोबर 2020 मध्ये जन्मला असेल आणि एखादा माणूस समजा नोव्हेंबर 2020 मध्ये जन्मला असेल. एक माणूस 21 ऑक्टोबरला जन्मला आणि एक माणूस समजा 22 ऑक्टोबरला जन्मला त्याच महिन्यामध्ये, तरी सुद्धा त्याला वेगवेगळ्या राशीमध्ये जावं लागणार आहे. कारण चंद्र सुद्धा फिरतोय एक राशीमध्ये. तर प्रत्येक ग्रहाचा स्पीड असतो. चंद्राचा स्पीड काय? तर सगळ्यात फास्ट ग्रह तुमचा चंद्र असतो, जो दर 2.25 दिवसांनी आपलं राशी परिवर्तन करतो. मंगळ ग्रह जो असतो तो 43 दिवसांनी राशी परिवर्तन करतो. सूर्याचं राशी परिवर्तन 1 महिन्याने होतं. म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत सूर्य 1 महिन्याने जातो. जेव्हा सूर्य मकर राशीत असतो तेव्हा आपण त्याला मकर संक्रांत म्हणतो, जे आपण जानेवारीमध्ये करतो. 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीला ती येते, बरोबर. त्यानंतर चंद्र मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात फास्टर ग्रह आहे, जो 2.25 दिवसामध्ये आपलं राशी परिवर्तन करतो. गुरुला राशी परिवर्तन करायला 1 वर्ष लागतं. राहू केतूला राशी परिवर्तन करायला 18 महिन्यांचा कालावधी लागतो. तर अशा पद्धतीने मानवी जीवनावरती त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. कारण प्रत्येक ग्रहाचा वेगवेगळा स्पीड आहे. त्या स्पीडनुसार त्याचे रिझल्ट सुद्धा तसे मिळतात, बरोबर. मग आता प्रत्येक ग्रहांच्या हिशोबाने आपण जर बघितलं तर सगळ्यात आधी आपण घरं बघूया. 12 घरं. तर 12 घरांमध्ये आता आपण तुम्हाला घरं सांगितले. त्याच्यामध्ये पहिलं घर जे, तर पहिल्या घराचं कॅरेक्टरिस्टिक्स काय येते की माणसाचा स्वभाव कसा असेल, तो माणूस कसा असेल, त्याची पर्सनॅलिटी कशी असेल, त्याची हेल्थ कशी असेल आणि तो किती कणखर असेल किंवा किती तो दयाळू माणूस आहे. म्हणजे त्याच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स या कुठेतरी पहिल्या घरावरती डिपेंड आहे की तो माणूस ऍक्च्युअल कसा असेल. त्यानंतर दुसरं जे घर असतं त्या घरामधून आपण माणसाचा पैसा बघतो की माणूस किती पैसे कमवू शकतो जीवनामध्ये. माणसाची टोन कशी असेल, बोलताना त्याची वाणी कशी असेल ते आपण त्याच्यातून बघतो. त्याच्यानंतर माणसाचं जे कुटुंब आहे, कुटुंब जीवन त्या माणसाचं कसं असेल ते पण आपण दुसऱ्या घरामधून बघतो. त्यानंतर तिसरं घर असतं. तिसरं घर हे परिश्रमाचं असतं. तर परिश्रमाच्या घरामध्ये आपण काय काय बघतो? माणसाचं कम्युनिकेशन बघतो. हा माणूस किती पुढे जाऊ शकतो हे आपल्याला तिसऱ्या घरामधून कुठेतरी कळत असतं. त्यानंतर आपली भाऊ बहीण हे सुद्धा आपण तिसऱ्या घरापासून बघतो. आपले भावंड तिसऱ्या घरातून बघतो. मग चतुर्थ स्थान असतं. चतुर्थ स्थानामध्ये हे आपल्या आईचं घर आहे. आईची तब्येत आपली याच्यातून आपल्याला कळते. आईचा स्वभाव आपल्याला चौथ्या घरातून कळतो. आपल्या आईबद्दलचं नातं त्याच्यातून कळतं. त्याच्यानंतर आपण जी प्रॉपर्टी घेतो आपल्या आयुष्यामध्ये, वास्तू, वाहन आणि जमीन, हे सुद्धा आपण चौथ्या घरातून बघत असतो. मग 5वं घर येतं. 5व्या घरामधून आपलं एज्युकेशन कसं राहील, पूर्ण जीवनामध्ये आपण जे एज्युकेशन घेणार आहे ते कसं राहील हे 5व्या घरामध्ये कळतं. की मला काही स्ट्रगल तर नाही एज्युकेशनमध्ये, हे 5व्या घरामध्ये कुठेतरी कळतं आपल्याला. त्याच्यानंतर 5व्या घरातून आपल्याला आपले प्रेमसंबंध कसे असतील, जे आपले लव्ह रिलेशन मध्ये काही जातक जातात लव्ह रिलेशन मध्ये म्हणजे लव्ह मॅरेजसाठी, तर कुठेतरी प्रेमसंबंध त्यांचे कसे असतील हे त्याच्यातून आपल्याला कळतं, बरोबर. त्याच्यानंतर शिक्षण कसं असेल ते कळतं. संततीबद्दल बघायचंय तेही 5व्या घरातून कळतं. 6वं घर काय सांगतं मग, तर 6व्या घरामधून आपल्याला होणारे रोग हे आपल्याला कळतात की आयुष्यामध्ये आपल्याला रोग कोणकोणते रोगांनी आपण ग्रस्त होणार आहे, त्या रोगांमधून आपण रिकवर होऊ की नाही, आपण लोन काढणार आहे का,
आणि लोन काढलं तर मी ते लोन फेडू शकेल की नाही हे सुद्धा आपण 6व्या घरातून बघतो. त्यानंतर 7वं घर असतं. 7व्या घरांमध्ये आपण आपल्या जोडीदाराबद्दल बघत असतो. जो विवाहाचा आपला जोडीदार आहे त्याच्याबद्दल आपण बघतो. त्यानंतर व्यापारासाठी पार्टनरशिप जर मला करायची असेल तर माझ्या भागीदाराबद्दल सुद्धा मी 7व्या घरामध्ये बघू शकतो. 8वं घर हे मृत्यूस्थान आहे. मृत्यूस्थान म्हणजे आपला मृत्यू कशा प्रकारे होईल हे आपल्याला 8व्या घरातून कळतं. त्याच्यानंतर आपल्यासोबत एखादी दुर्घटना होणार असेल तर ती दुर्घटना कशा प्रकारची असेल हे 8व्या घरातून कळतं. त्यानंतर 9वं घर असतं. 9वं घर हे आपल्या लकचं आहे की लकची नशिबाची मला किती साथ मिळेल. परत आपल्या वडिलांचं सुद्धा 9वं घर आहे, त्याच्यातून आपण मिळतो. त्यानंतर आध्यात्मिक आणि कुठेतरी धर्माला अनुसरून हे ग्रह असतं, त्यामुळे धर्माचा किती आपण आदर कराल हे सुद्धा 9वं घर आपल्याला सांगतं. त्यानंतर 10वं घर. 10वं घर हे आपल्या प्रोफेशन बद्दल सांगतं की आपण आपल्या प्रोफेशनमध्ये किती पुढे जाणार आहे. आणि 11वं घर सांगतं की आपण ज्या इच्छा बघितलेल्या आहेत त्या इच्छा आपल्या पूर्ण होतील की नाही. त्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपल्या रिलेटिव्ह सोबत आपलं नातं कसं असेल हे 11वं घर सांगतं. आणि 12वं घर काय सांगतं तर 12वं घर हे मोक्षाचं घर आहे. तर 12वं घर हे कुठेतरी सांगतं की आध्यात्मिकता या माणसाकडे किती असेल. त्यानंतर या माणसाचं बेडरूम कसं असेल हे सुद्धा 12वं घर सांगतं. बरोबर. त्यानंतर हा माणूस किती पैसे खर्च करणार आहे जीवनामध्ये, किती खर्चिक असेल आणि याचे किती खर्च होतील जीवनामध्ये ते सुद्धा 12वं घर सांगतं. मग ते अनावश्यक खर्च असू द्या की त्याचे होणारे खर्च असू द्या, पण 12वं घर ते सांगतं. अशी प्रत्येक ग्रहांची कॅरेक्टरिस्टिक्स ही वेगवेगळी असते. प्रत्येक घरांची कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा वेगवेगळी असते की प्रत्येक घर कोणतं घर काय सांगतंय. आणि प्लॅनेट्स जे आपले 9 प्लॅनेट्स ते काय सांगतात तर समजा आपण सगळ्यात आधी घेतलं चंद्र. तर चंद्र हा सगळ्यात फास्टर ग्रह आहे, मी तुम्हाला सांगितलं. तर चंद्र म्हणजे इमोशन आहे, आपल्या भावना या कुठेतरी आपण चंद्रावरून बघतो. कारण चंद्रासारखा शीतल जो ग्रह आहे तो कुठेतरी भावना आपल्या कशा असतील एखाद्या व्यक्तीबद्दल हे चंद्र आपल्याला सांगतो, किती आपण भावनिक बनणार आहात. त्यानंतर सूर्य. सूर्य काय सांगतो की लिडरशिप क्वालिटी आपल्यामध्ये किती आहे हे सूर्य आपल्याला सांगतो. आपला आत्मविश्वास किती असेल हे आपल्याला सूर्य सांगतो. मंगळ काय सांगणार तर मंगळ आपल्याला आपल्यामधली नेतृत्व क्षमता सांगणार. कारण मंगळ हा सेनापती आहे, सूर्य हा राजा आहे, मंगळ हा सेनापती आहे. तर मंगळ आपल्यामध्ये किती नेतृत्व क्षमता आहे हे आपल्याला सांगेल. कुठेतरी आपण आपल्या स्वभावामध्ये आपण मंगळ जर काय हेवी मंगळ असेल एखाद्याचा तर तो संतापजनक माणूस असतो, कुठेतरी संतापी असतो. तर मंगळावरून या क्वालिटीज बघितल्या जातात. बुध काय सांगतो कम्युनिकेशन पॉवर आपली किती असेल, आपलं कम्युनिकेशन दुसऱ्यासोबत कसं असेल हे बुध आपल्याला सांगतो. किती बुद्धिमान तो माणूस असेल हेही बुधच सांगतो, कारण बुध म्हणजे राजाचा मुलगा आहे कुठेतरी. ठीक आहे. गुरु काय सांगतो राजाचा मंत्री आहे गुरु. गुरु काय सांगतात गुरुदेव की गुरुदेव सांगतात की आपल्यामध्ये ज्ञान किती येणार आहे. म्हणजे पत्रिकेमधला गुरु ज्या घरामध्ये बसलेला आहे ते घर आपल्याला सांगेल की हा माणूस किती म्हणजे याच्यामध्ये किती ज्ञान असणार आहे आणि हा लोकांना ज्ञान देऊ शकतो का, स्वतः याच्याकडे किती ज्ञान असेल आणि हा किती ज्ञान ग्रहण करू शकतो हे गुरु सांगतो. शुक्र काय सांगतो शुक्र आपल्या जीवनामधला रोमॅन्स सांगतो. त्याच्यानंतर शुक्र धन दौलत ऐश्वर हे सुद्धा शुक्र सांगतो की माणसाकडे किती पैसा येणार आहे, किती धन दौलत ऐश्वर राहील हे शुक्र कुठेतरी आपल्याला सांगतो. शनी काय सांगतात तर शनिदेव आपल्याला सांगतात की कर्मप्रधान असा ग्रह आहे, त्याच्यामुळे कर्माने कुठेतरी आपल्याला पुढे जायचंय. शिस्त आपल्या जीवनात आपण किती शिस्त बाळगणार आहात हे शनीवरून आपण बघत असतो की आपण किती म्हणजे शिस्त जो एकदम चांगला शिस्तीत राहतो त्याच्या पत्रिकेतला शनी हा कायम चांगला असतो. तर शनिदेव आपल्याला हे सांगतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्म करत फळ मिळवायचंय. शनी हा असा एकमेव ग्रह आहे जो कोणत्याही नशिबावर विश्वास ठेवत नाही किंवा कोणत्याही कर्माविना कोणतंही फळ देत नाही. ठीक आहे. तर सूर्य चंद्र गुरु राहू केतू राहिले. राहू केतू काय सांगतात तर राहू हा छायाग्रह आहे. हा कुठेतरी माणूस किती स्वार्थी राहील हे आपण राहूवरून बघू शकतो. बरोबर. केतू काय सांगतो की हा माणूस किती आध्यात्मिक असेल याच्या जीवनामध्ये हे केतू सांगू शकतो. तर अशा पद्धतीने प्रत्येक ग्रहाच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि त्या ग्रहांनुसार कुठेतरी जन्मपत्रिकेमध्ये त्या ग्रहांचं स्थलांतर होणार आहे एक एक ठिकाणाहून. पण आपण जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा ते ग्रह कुठे होते तसा स्वभाव आपल्यामध्ये येत असतो. मागच्या जन्मामध्ये आपल्याला जी दशा चालू होती, मागच्या जन्मात आपला जिथे मृत्यू झाला त्या दशेच्या नंतरची पुढची जी दशा आहे त्या दिवसाच्या पुढचा दिवस तिथून येणारी दशा आपल्याला या जन्मामध्ये सुरू होते. त्यामुळे माणसाला त्याच्या कर्माची फळं भोगल्याशिवाय या जन्मामध्ये पर्याय नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे चांगली कर्म आपण करा, कुठेतरी आपल्याला त्याच्यातून चांगले रिझल्ट मिळाले पाहिजे. कर्म आपले कायम चांगले ठेवा, कारण प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आपल्याला मोजावी लागते आणि प्रत्येक गोष्टीचं फळ आपल्याला द्यावं लागतं. अगदी तुम्ही घरात एखादा डास जरी असा मारला तरी सुद्धा तो तुम्ही नकळत मारलाय का नाही, तो तुम्ही नकळत मारलेला नाही. तो डास तुम्ही मारला त्याचंही फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं फळ आपल्याला हे मिळणारच आहे. त्याच्यामुळे चांगली कर्म आपण करा
आणि याच्यातून तुम्हाला बरंच नॉलेज मिळालं असेल की आपली जन्मपत्रिका कशी बघावी. आता नवीन व्हिडिओ, पुढचा व्हिडिओ जेव्हा मी घेऊन येणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये आपलं जे पहिलं स्थान आहे ना, लग्नस्थान, त्या लग्नस्थानामध्ये कोणता ग्रह बसलेला आहे त्याच्यानुसार तुमचा स्वभाव कसा असेल, त्यानंतर त्या लग्नस्थानामध्ये कोणती राशी आहे, त्या राशीचा जो स्वामी आहे तो कुठे बसला आहे त्याच्यानुसार तुमचा स्वभाव कसा असेल, हे आपण कुठेतरी इंटरेस्टिंग वे मध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे मी होप करतो की तुम्हाला इंटरेस्ट आलाच असेल ही व्हिडिओ बघून. त्यामुळे पुढची व्हिडिओ तुम्ही अवश्य बघाल. एक 3 ते 4 दिवसात पुढची व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करेल, तर ती व्हिडिओ सुद्धा तुम्ही अवश्य बघा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए गुड बाय अँड थँक्यू सो मच. आपण आपलं ॲस्ट्रो विथ श्री चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर कृपया सबस्क्राईब करा. असेच दर्जेदार व्हिडिओज आपल्याला इथे आम्ही प्रोव्हाइड करत राहू. थँक्यू सो मच.